अंगणवाडी सेविका मदतनीसाची निवड करताना स्थानिक मुलींना प्राधान्य द्यावे या मागणीबरोबरच कृषी विभागाने शेतकऱ्यांना साहित्याचे तातडीने वाटप करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव वाघमारे यांनी केली। अंगणवाडी सेविकांची नियुक्ती होताना मदतनीस म्हणून स्थानिक मुलींना प्राधान्य दिल्यास त्यांना तशा अर्थाने ती एक मदत होणार आहे। शासनाने या मागणीचा तातडीने विचार करावा अशी मागणी देखील प्रकाशराव वाघमारे यांनी केली आहे। जय भीम, नमस्कार सर्वांना। महाराष्ट्र दिनाच्या 13व्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे जागतिक कामगार दिनाच्या सर्व हार्दिक शुभेच्छा। मी प्रकाश वाघमारे, RPI जिल्हा सेक्रेटरी व संविधान बचाव संघटनेचा तालुका अध्यक्ष आपणासमोर विनंती करतो की अंगणवाडीच्या बाबतीमध्ये अंगणवाडी सेविकेच्या बाबतीत जो GR काढलाय त्या GR पूर्णपणे चुकीचा आहे। कारण ग्रामपंचायतीने ज्या लोकांच्या जागा घेतल्या इमारत बांधण्यासाठी किंवा इमारत बांधावं म्हणून त्या लोकांना तयार हे करताना सांगितलेलं आहे का तुमच्या घरातलं कोणीतरी माणूस अंगणवाडीमध्ये घेऊ। तर आमचं म्हणणं असं होतं की बाबा तुम्ही सांगितलं का 12वीच मार्क त्याला जास्त मार्क दे, पण 12वीच मार्क असे का मागासवर्गीय कोटा OBCचा कोटा हा भरला पाहिजे। जरी मानधनावर जर असेल तर तो कोटा भरला पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे ज्यांनी जागा दिलेली आहे त्या जागा मालकाच्या उमेदवाराला 15 ते 20 मार्क वाढव द्यायला पाहिजे। 15 ते 20 मार्क वाढव देऊन जर तो बसला तर त्याची निवड करा, परंतु काही न करता तुम्ही फक्त 12वीचे मार्क धरले ज्याचे किंवा ज्याचं जास्त शिक्षण आहे तो उमेदवार घ्यायला पाहिजे होता अंगणवाडी सेविका म्हणून। त्याचा कुठला विचार फक्त 12वीच मार्क धरले तर हे चुकीचं आहे। तो आणि प्रत्येक अधिकारी सांगतात का GR असा आहे वाण काय करायचं। GR असा आहे पण तो GR मध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही वरच्या लोकांना सांगितलं पाहिजे का GR ग्रामपंचायतीला काय अडचणी आहे, ग्रामपंचायत कशी जागा मिळवते। ग्रामपंचायतीकडे फंड नसतो जागा विकत घेण्यासाठी, तुम्ही बाकीचे ठिकाणी जागा घेता विकत, रस्त्याला वाल्यांना एवढे पैसे देता, तसं जागा मालकाला काय पैसे दिले जात नाही। तेव्हा आमचं म्हणणं असं की बा त्या उमेदवाराला जागा मालकाच्या उमेदवाराला 15 ते 20 मार्क वाढव द्यायला पाहिजे, त्याची निवड व्हायला पाहिजे। 15 ते 20 मार्क वाढव देऊन जर तो कमी पडत असेल तर ते करू नका, परंतु 15 ते 20% मार्क 15 ते 20 मार्क वाढव देऊ आणि मागासवर्गीय कोटा पूर्ण भरून त्याची निवड करावी अशी आमची पूर्णपणे मागणी आहे। आमच्या तिथं की एका मुलीचं ती MCOM BEd असून फक्त तिला 12वीला मार्क 50%च आहेत आणि दुसऱ्या मुलीला 60% मार्क 60%ची घेतली गेली। ही MCOM BEd तिला घेतलं गेलं नाही आणि त्यांनी जागा दिलेली। जर तिला जर 5-10 मार्क वाढव दिले असते जागा मालक म्हणून आणि जे सरकारच्या किंवा अधिकाऱ्यांच्या हातामध्ये आहे 15 ते 20 मार्क द्यावा, ते न देता कुठल्याच प्रकारचा एकतर्फी निर्णय घेऊन ह्या निवड केलेली आहे। संगमनेर तालुक्यामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे। तर ह्या बाबतीमध्ये पूर्णपणे चौकशी होऊन ही फेरनिवड करावी अशी मागणी मी करीत आहे। आणि हा प्रश्न जागा मालकीचा ग्रामपंचायतीचा आणि जागा मार्क द्यायचा हा पूर्ण राज्याचा प्रश्न आहे। आम्ही ह्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री आदित्य महिला बालविकास मंत्री यांना सुद्धा निवेदन दिलेले, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुद्धा निवेदन दिलेले। त्यांनी सांगितलं की नाही आम्ही ते होकार पण जागा मालकाच्या 15 ते 20 मार्क वाढव द्यायला पाहिजे अशा पद्धतीचे हे केलं, परंतु अधिकारी कुठल्या प्रकारचं कोणाचंच ऐकायला तयार नाही। आमदारांनी सांगितलं सुद्धा होतं, आमदाराचं सुद्धा ऐकायला तयार नाही। असे मजूर अधिकाऱ्यांचे बदल्या कराव्या आणि ह्या जागा मालकांना निवड करून जागा मालकाला 15-20 मार्क देऊन त्यांची निवड करावी आणि मागासवर्गीय कोटा पूर्णपणे भरावा। अंगणवाडी सेविकांचा सुद्धा अंगणवाडी मागासवर्गीय कोटा भरला गेला पाहिजे अशी मागणी करीत आहे। अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही याच्यावरती हे करता ऑनलाईन फॉर्म भरता, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर निवड केली जाते। तिथं निवड केल्यानंतर इथं कृषी अधिकारी खाली प्रकरण येतं, परंतु इथले आमच्याकडचे कृषी अधिकारी हे कुठल्याच प्रकारची माहिती देत नाही आणि जो पैसे देईल त्याचं प्रकरण रिपोर्ट चांगला पाठवायचा आणि जे पैसे देत नाही त्यांना सांगायचं परत 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 परत
प्रकरण कागदपत्र अपलोड करा. तेच कागदपत्र किती वेळा अपलोड करायचे. एक महिला दयाबाई प्रकाश वाघमारे ह्या बाईने 7 वेळा प्रकरण अपलोड केले कागदपत्र, तरी ती अजून तो गावीत म्हणून कृषी अधिकारी तो म्हणतो अजून अपलोड करा, तुम्हाला 7 दिवसाचीच मुदत देतो आता, आणि तुम्ही असंच करा, तुम्ही तसंच करा. आणि त्याला फक्त पैशाची मागणी, त्याची मागणी पूर्ण करीत आहे. आम्हाला जर पैसे मिळाले नाही तर आम्ही याला चहा पाणी देणार कुठून. अशा पद्धतीचे कृषी अधिकारी विलास गावी त्याची बदली करावी आणि नवीन कृषी अधिकारी घेऊन या तालुक्यातले जे गोरगरिबांचे प्रश्न आहेत, ज्या अडचणी आहेत त्या सोडाव्या आणि सर्व कृषी अधिकाऱ्यांना पूर्णपणे सूचना द्याव्यात की मग तुम्हाला ज्यावेळेस ऑनलाईन एखाद्याची निवड होती ते निवड झालेल्याचं ते प्रकरण कसं मंजूर होईल, त्याला कसं अनुदान मिळेल याच्या बाबतीत मागणी केली पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे. परंतु ते आम्ही तालुक्याच्या बोडके मॅडमकडे सुद्धा गेलो होतो, त्यांनी सुद्धा त्या गावीतला सांगितलं, पण तरी तो गावीत प्रत्येकाला वेगवेगळं कारणं देतो, वेगवेगळ्या माहित्या चुकीच्या देतो आणि समोरच्या बाईचं प्रकरण नामंजूर करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. ते हे न होण्यापेक्षा प्रत्येक कृषी खात्याने, कृषी मंत्र्यांनी या बाबतीत लक्ष घालून अशा मजूर अधिकाऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीने शासन देऊन त्याची बदल्या करू. कारण त्यांच्या 7-7, 8-8 वर्ष कृषी अधिकाऱ्याच्या बदल्या होत नाही. हा कुठला नियम आहे. सरकारी अधिकाऱ्याच्या 3-3.5 वर्षात बदल्या होतात आणि ह्याच कृषी अधिकाऱ्याच्या बदल्याच होत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या प्रत्येक गावात लागेबंदे झाले, त्याच लोकांचे प्रकरण होतात. बाकीच्या प्रकरण जाणून बुजून टाळलं गेलं जातं. काही राजकारणाचा हे वास आणतो त्याच्यामध्ये, आणि जे राजकारणात त्यांचे प्रकरण होतात पण गरिबांचे प्रकरण होतच नाही. तालुक्यामध्ये असे मागासवर्गीयांचे ओबीसीचे किती प्रकरण केले. ज्यावेळेस इथं गोसावी साहेब होती त्यावेळेस कृषी अधिकारी चांगला होता, तो करून घ्यायचा. पण या बोडके मॅडमचं ऐकत नाहीत अधिकारी, हा गावी आणि चुकीची माहिती देतो. ते होण्यापेक्षा त्यांचे प्रकरण पूर्णपणे मंजूर झालं नाहीतर जर कृषी अधिकाऱ्याच्या जर हातात आहे प्रकरण तर मग ऑनलाईन फॉर्म भरायचेच कशासाठी. ऑनलाईन निवड होण्याची काय गरज, याच्याच हातात सर्व येतं. हे दोन्ही प्रकरण जर लवकर झाले नाही. आम्ही अंगणवाडीच्या बाबतीमध्ये उपोषणाचा विषय हे दिला होता इशारा, त्यांनी त्यावेळेस नेमकी सांगितलं का बा आता हे दंगलीचा हे चालू आहे आणि त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम दंगलीचं तुम्ही सध्या पोलिसांनी सांगितलं सध्या उपोषण करू नका, म्हणून आम्ही हे केलं. नंतर आम्ही तत्काली मॅडमला पाठपुरावा केला. शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा, अजितदादांकडे पाठपुरावा केला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे निवेदन पाठवलं. पण त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची तर काही कारवाई नाही. फक्त सांगितलं तुमचं प्रकरण इकडे पाठवले, तुम्ही इकडे परत आमच्या हातात काय. ही जी चुकीची पद्धत आहे त्या बाबतीमध्ये झालं पाहिजे. आणि आम्हाला परत उपोषण करण्यासाठी किंवा रस्ता रोको करण्यासाठी किंवा आंदोलन करण्यात हे करू नये. अंगणवाडीला ज्यांनी जागा दिली त्या मुलींना 15-20 मार्क दिले पाहिजेत, त्याची निवड करावा आणि ज्यांनी हे केलं मागासवर्गीय कोटा पूर्णपणे भरावा आणि तालुक्यामध्ये कृषी अधिकारी ज्याचे मजूर कृषी अधिकारी त्यांची त्वरित बदली करून ज्यांचे प्रकरण ऑनलाईन मंजूर झाली त्यांचं वितरण करावं, त्यांची सबसिडी मिळावी.